शंकराचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 8वा समास दुसरा सूक्ष्म आशंका निरूपण। श्रीराम मागा श्रुती आक्षेपिले ते पाहिजे निरोपिले निरावेवी कैसे झाले चराचर। तरी तो कैसा आहे ईश्वर मायेचा कैसा विचार। तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे श्रोते व्हावे सावधान एकाग्र करुनिया मन। आता कथानुसंधान सावध ऐका। एक म्हणती देवे केली म्हणून हे विस्तारली। देवास इच्छा नसती झाले तरी हे माया कैची। एक म्हणती देव निर्गुण तेथे इच्छा करी कोण। माया मिथ्या हे आपण जालीस नाही। एक म्हणती प्रत्यक्ष दिसे तयेसी नाही म्हणता कैसे। माया हे अनादि असे शक्ती ईश्वराची। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमात्म स्वरूप जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या चरणकमलांना वंदन करून आपणा सर्वांना श्री गुरुदेव। गेल्या आठवड्यामध्ये आपण देवदर्शन हा समास पाहिला। या आठवड्यामध्ये दशक 8वा समास दुसरा सूक्ष्म आशंका हा विषय पाहणार आहोत। यामध्ये श्री समर्थ म्हणतात अद्वैत तत्वज्ञान मान्य करण्यास तर्कदृष्ट्या ज्या मुख्य अडचणी येतात त्याचा सविस्तर खुलासा समर्थांनी या समासामध्ये केला आहे। ज्यावेळी एखादा प्रश्न सविस्तरपणे आकलन होतो त्यावेळी त्याचं उत्तर नीट ध्यानात येतं। या ठिकाणी मूळ प्रश्न असा आहे की परमार्थामध्ये केवळ बुद्धीच्या जोरावर परमात्म स्वरूप वस्तूचे स्वरूप निश्चित करता येते का? नाही, यासाठी आत्मज्ञानच आवश्यक आहे। आत्मज्ञानी सत्पुरुषच निसंशयपणे सांगू शकतात नेह नानास्ति किंचन, म्हणजे या विश्वामध्ये कोणत्याही प्रकारचा अनेकपणा नाही। परमात्म स्वरूप हे नित्य शुद्ध निर्विकार सूक्ष्म अदृश्य असे आहे। तर आपला अनुभव असा आहे की हे विश्व अनित्य भेदाने भरलेले साकार सक्रिय दृश्य असे आहे तरी सुद्धा ते आपल्याला खरे वाटते। सत्पुरुषांचा अनुभव सर्वस्वी खराच आहे परंतु आपला अनुभव सर्वस्वी खोटा पण नाही। म्हणूनच निर्गुण ब्रह्मामध्ये हे चराचर विश्व कसे निर्माण झाले हे अद्वैत वेदांताला सांगणे भाग पडते। आणि निर्गुण ब्रह्म आणि हे सगुण विश्व यांचा संबंध उकलताना ज्या अडचणी येतात त्याचे इथं समर्थांनी निरूपण केलेलं आहे। समर्थ पुढे म्हणतात गेल्या समासाच्या शेवटी श्रोत्यांनी अशी शंका घेतली होती की निर्गुण ब्रह्मामध्ये हे चराचर विश्व कसे काय निर्माण झाले। त्यावरती समर्थ सांगतात ब्रह्म हे सनातन आहे, त्याच्यामध्ये विवर्त रूपाने माया उत्पन्न झाली। म्हणजे काय तर तिन्हीसांची वेळ असावी। एका खोलीमध्ये दोरी पडलेली आहे आणि त्या खोलीचं दार एक व्यक्ती उघडते, तिला त्या दोरीच्या ऐवजी साप दिसतो, ती प्रचंड घाबरते। परंतु ती ज्यावेळी दिवा घेऊन येते त्या ठिकाणी त्यावेळी दृष्टीचा भ्रम होऊन जे दोरीच्या ऐवजी साप दिसला होता तो नाहीसा होतो, त्या ठिकाणी दोरी दिसते आणि पूर्ण भय निघून जाते।
अगदी त्याचप्रमाणे परमात्म स्वरूप जिकडे तिकडे भरले असता प्रतिभा मंदावून इंद्रिय आणि त्यांना अनुसरून असलेली बुद्धी क्षीण झाली आणि या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी त्या चैतन्याच्या ठिकाणी दृश्य विश्व दिसू लागले. दृश्य विश्व दिसू लागल्यानंतर त्या ठिकाणी भय आणि चिंता निर्माण झाली. पण ज्यावेळी मी देह नाही आत्माच आहे हा ज्ञानदीप उजळला त्यावेळी त्या दृश्य विश्वाच्या ठिकाणी चैतन्य दिसू लागलं आणि संपूर्ण निर्भयता आली. हे कशामुळं घडतं? तर मायेमुळं घडतं, अज्ञानामुळं घडतं. या अज्ञानामध्ये न अडकता आपण सद्वस्तू शोधली पाहिजे. आणि ते सांगतात की ब्रह्म एकच आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही विकार नसलेली सूक्ष्म अशी माया निर्माण झाली. मग श्रोते पुढे शंका घेतात, ब्रह्म जर एक आहे तर त्याच्यामध्ये ही माया कशी काय निर्माण झाली? ब्रह्म जर निर्गुण आहे, निराकार आहे, निष्क्रिय आहे तर त्याच्यामध्ये साकार, सक्रिय, सविकार हा मायेचा डोलारा कसा काय निर्माण झाला? म्हणूनच पुढे समर्थ असं सांगतात की जर ब्रह्म निर्गुण आहे तेच सगुण झालं म्हणावं तर तेही अयोग्य आहे. तर त्याच्याही पुढे जाऊन समर्थ म्हणतात की म्हणून ब्रह्माकडे कर्तेपण देणं हे चुकीचं आहे. काही लोक म्हणतात देवाची लीला अगाध आहे, ती अज्ञानी जीवांना कळणारी नाही. तर काही लोक म्हणतात देवाचा महिमा विलक्षण आहे, तो सर्वसामान्य लोकांना कळणारा नाही. मग हे देवानं विश्व निर्माण केलं असं होईल का? त्यावेळी समर्थ त्याचं उत्तर देताना म्हणतात, इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती बहुतेकांची, इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती बहुतेकांची, परी त्या निर्गुणाच इच्छा कैसी हे काही कळेना. परमेश्वर निर्गुण आहे आणि त्याची इच्छा हा पक्ष सदोष आहे, गुंतागुंतीचा आहे. मग देवाने हे विश्व निर्माण केले नाही, मग देवाचं अस्तित्वच राहत नाही. समजा देवानं जर हे विश्व निर्माण केलं तर देव सगुण म्हणावा लागेल. मग देव निर्गुण आहे हा सिद्धांत लोपून जातो. जर देव निर्गुण आहे मग देवाला कर्तेपण देता येत नाही, कारण कर्तेपण घेण्यासाठी सगुणात यावं लागतं आणि सगुण हा नाशिवंत आहे. मग विश्व निर्माण करणारा देवही नाशिवंत होतो. मग हे विश्व चराचर विश्व कोणी निर्माण केलं याचा आणखी विचार करताना समर्थ म्हणतात, असं सांगावंसं वाटतं की माया स्वतंत्र आहे. मग हेही विपरीत आहे. मग माया स्वतंत्र आहे, मायेनं हे विश्व निर्माण केलं, मग देवाचं अस्तित्वच राहत नाही. मग अज्ञानी जीवांना सांभाळणारा, त्यांना मायेतून बाहेर काढणारा कोणी देव म्हणून आहे का नाही असा प्रश्न निर्माण होतो. आणि मग समर्थ सांगतात की देव आहे, तो ईश्वर म्हणून कोणीतरी आहे ज्यानं मायेला निर्माण केलं आहे आणि तोच मायेला आवरतो. मग पुढं समर्थ म्हणतात, तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार, आता सविस्तर बोलिले पाहिजे. समर्थ पुढे सविस्तर काय सांगतात की तो ईश्वर आहे, माया आहे, त्या दोन्हींचा संबंध आहे. परंतु नाना प्रकारचे लोक नाना प्रकारची परस्पर विरुद्ध मते व्यक्त करतात आणि त्यामुळं प्रश्न निकालात निघत नाही तो नाहीच. काही लोक म्हणतात माया देवाने निर्माण केली, देवाची इच्छा झाली म्हणून मायेने एवढा विस्तार केला. काही लोक म्हणतात निर्गुणाला इच्छाच नसते, त्यामुळे देवाची इच्छा झालीच नाही म्हणून मायेचा जन्म झालाच नाही, माया ही खोटी आहे. काही लोक म्हणतात माया दिसते, मग ती खोटी कशी म्हणावी लागेल. काही म्हणतात माया जर खरी असती तर ती नाश पावली नसती. मग काही लोक म्हणतात माया आहे म्हणून तर भगवंतांनी भक्तांना भक्तीचं साधन सांगितलेलं आहे म्हणून माया नाश पावते. पुढे समर्थ म्हणतात काहीही केलं तर सहजासहजी ही माया नाश पावत नाही. म्हणून मला या ठिकाणी एक दृष्टांत आठवतो. एकदा परमेश्वराला असं वाटलं की बाबा रे, मी सर्व योनीमध्ये हा नरदेह सुंदर दिलेला आहे, या नरदेहामध्ये येऊन इतर पशु पक्षी प्राणी यांच्यापेक्षा या नरदेहात मी वेगळं काहीतरी दिलेलं आहे. बघूया या नरदेहात येऊन
लोक मायेत न अडकता मला शोधतात का? आणि देवाने अशी आज्ञा केली आहे का गावामध्ये की देव बागेमध्ये लपून बसतो आणि त्या बागेवरती असा बोर्ड लिहिला जातो की या बागेमध्ये देव लपून बसलेले आहेत. जो कोणी या देवाला 2 तासामध्ये शोधून काढेल त्याला सुख, समाधान, शांती, सत्य, शिवम, सुंदर असा आनंद मिळेल. पण परमेश्वराला त्या देवाला 2 तासामध्ये शोधायचं आहे. आणि त्या ठिकाणी एक रखवालदार उभा केला जातो. सगळा गाव एकत्र येतो. त्या बागेचं गेट उघडलं जातं. सगळा गाव आत जातो. पण भाविको, परमेश्वर असा सहजासहजी भेटत नाही. त्यानं त्या बागेची रचनाच अशी केलेली असते की त्या बागेच्या दोन्ही बाजूला मिठाईची दुकानं, कपडा लत्तेची दुकानं, भांड्यांची, नर्तकींची, असं वेगवेगळे तिथं स्टॉल असतात, दुकानं असतात. आणि ज्यावेळी गावातले लोक आत येतात त्यावेळी विसरूनच जातात की 2 तासामध्ये देवाला शोधायचं आहे. ते त्या पसाऱ्यामध्ये अडकतात, मायेत गुंतून जातात. माझ्या भगिनी त्या कपड्याच्या दुकानात जातात, भांड्याच्या दुकानात जातात, दागदागिन्यांच्या दुकानात जातात. काही आंबट शौकीन असतात ते नर्तकींच्याकडे जातात आणि परमेश्वराला शोधायचं विसरूनच जातं. तो रखवालदार 1 तासाने येतो, जोरात आरोळी देतो. सज्जन हो, आपल्याला लक्षात आहे ना? 1 तास राहिलेला आहे. त्या तासामध्ये तुम्ही परमेश्वराला शोधा. तुम्हाला 2 तास दिले त्यातला 1 तास कमी झालेला आहे. त्या परमेश्वराला शोधा. याच्याही पेक्षा वेगळा आनंद, सुख, समाधान, शांती तुम्हाला मिळणार आहे. ती कधी कमी होणार नाही. कुणी ऐकत नाहीत. आपल्या भोगात गुंतून जातात, मायेत गुंतून जातात. परत 1.5 तास होतो. त्यावेळी परत तो रखवालदार येतो. अगदी काकुळतीला आरोळी देतो. सज्जनो, फक्त अर्धा तास राहिलेला आहे. अजूनही जागे व्हा, याच्यात गुंतू नका आणि तुम्ही परमेश्वराला शोधा. तो इथं जवळच लपून बसलेला आहे. कुणी ऐकत नाही. 1.25 तास होतात. त्या बागेच्या दारावरती एक सत्पुरुष येतात. त्यांनी देवाला पाहिलेलं असतं. म्हणून तर संत सांगतात, याच देही याच डोळा पाहिला मुक्तीचा सोहळा. त्यांनी परमेश्वराला पाहिलेलं असतं. ते म्हणतात तरी पण काय लीला आहे भगवंताची, हे पाहावं. म्हणून ते आत जातात. एकदा उजव्या बाजूला कटाक्ष टाकतात, एकदा डाव्या बाजूला टाकतात. कशातही गुंतत नाहीत, अडकत नाहीत, थेट आत जातात. परमेश्वरालाही आनंद होतो. देव म्हणतो, हाच खरा माझा भक्त आहे. परमेश्वर आसनावरून उठून त्या सत्पुरुषांना आलिंगन देतात आणि त्याच वेळी त्या रखवालदारांना सांगतात, आता सगळ्यांना या गेटच्या बाहेर काढा आणि ते दार बंद करून घ्या. तात्पर्य भाविको, आपल्या जीवनातही हे 2 तास असतात. तुम्ही म्हणाल कोणते? तर जन्मलेल्या पाळण्यापासून चितेपर्यंतचं आयुष्य म्हणजे हे 2 तास आहेत. तुम्ही म्हणाल तिथं रखवालदार होता, टाहो पडून सांगत होता. आम्हाला तसं कोण सांगतंय? सांगतात. संत यासाठीच अवतार घेत असतात. आणि तो रखवालदार म्हणजेच यमधर्म असतो, जो आपल्याला सांगतो. आता या कलियुगामुळे सोडा, परंतु असा एक निसर्गाचा नियम आहे की 35 वर्ष झाली की कानाच्या पाठीमागचे केस पांढरे होतात. ती परमेश्वरानं दिलेली आपल्याला नोटीसच असते की बघ, तुझ्या आयुष्याची 35 वर्ष संपलेली आहेत, पुढं गॅरंटी नाही, हल्ली कधी अटॅक येऊ शकतो. तू काय कर, अरे या 35 वर्ष गेली, यामध्ये कधी तू या पवित्र हिंदू धर्मात जन्माला आलास, कधी दासबोध वाचलास, कधी ज्ञानेश्वरी वाचलीस, कधी गीता वाचलीस? नाही ना. कधी या देहाचा उपयोग परमार्थासाठी केला नाही. जगद्गुरु श्रींचा संतसंग एवढा दर आठवड्याला असतो, 9 ते 10 या वेळेत असतो, रविवारी असतो. तू कधी संतसंगाला गेलास? नाही गेलो. तर इथून पुढचं तरी आयुष्य सार्थकी लाव, यासाठी ती दिलेली परमेश्वरानं नोटीस असते. भाविको, दुसरी नोटीसही आपल्याला येते. ज्यावेळी वयाची 40शी संपते त्यावेळी चष्मा लागतो. आम्ही त्याच्यावरही मात करतो. अगदी चांगल्या कंपनीचा डे नाईट चष्मा वापरतो, परंतु नीती आपला धर्म बदलत नाही. आपली दृष्टी कमीच झालेली असते. त्यावेळी परमेश्वराला वाटतं, अरे बाबा, तुला जन्म दिला, कधी त्या परमेश्वराचं डोळे भरून रूप पाहण्याचा कधी प्रयत्न केलास का? नाही, नाही केला. त्या TV वरच्या नको त्या सिरियल आम्ही पाहिल्या, परंतु देवाचं दर्शन घ्यावं, कधी पवित्र ग्रंथ या डोळ्यांनी वाचावेत, हा त्रास कधी घेतला नाही. भाविको, तिसरी नोटीस येते.
ज्यावेळी दात पडतात, परमेश्वरानं चांगलं उच्चार यावेत, खाण्यासाठी तर ते दिलेलेच आहेत, परंतु आपल्या मुखातून चांगलं उच्चार यावेत. कशाचे? नामाचे. माऊली नेहमी म्हणतात बघा, राम राम राम. जोपर्यंत आपल्याला दात आहेत तोपर्यंतच हा उच्चार व्यवस्थित येतो. ज्यावेळी दात पडतील त्यावेळी लांब 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 असा उच्चार होईल. ते नामस्मरण होऊ शकत नाही ना. म्हणून जोपर्यंत हा देह चांगला आहे, व्यवस्थित आहे, तोपर्यंत तो परमार्थासाठी लावला पाहिजे, प्रपंच केलाच पाहिजे, परंतु त्या कोणत्याही मायेत न अडकता परमार्थासाठी हा देह लावला तरच त्या परमेश्वराला वाटेल की अरे याला सुंदर नरदेह दिला. यानं जगद्गुरू नरेंद्राचार्यांच्या सानिध्यात राहून आपल्या देहाचं सोनं केलं. त्यांनी जे उपक्रम घालून दिलेत त्या उपक्रमात, प्रत्येक उपक्रमात ह्यानं भाग घेतला. कारण माऊलींनी त्यासाठीच हे उपक्रम दिलेले आहेत की माधुकरी मागा, समाज उपयोगी अनेक उपक्रम दिलेले आहेत याच्यासाठीच की जेणेकरून आपला देह हा परमार्थासाठी झिजला पाहिजे, परमार्थ देह चांगल्या कामासाठी उपयोगी आला पाहिजे, यासाठी हे उपक्रम आहेत. आणि त्या परमेश्वरालाही वाटेल अरे जावं आणि याच्या चितेची चिमूटभर राग घेऊन आपल्या मस्तकी लावावी, कारण हा देह याने संतांच्या सानिध्यात जाऊन सार्थकी केला आहे. त्याच्याही पुढे जाऊन समर्थ म्हणतात की ज्याला आत्मज्ञान नसतं, जो संतांना ओळखू शकत नाही, तो या मायेच्या मिथ्या खोटेपणात, त्याला मायेचा मिथ्यापणा खरा वाटतो आणि तो त्यामध्ये गुरफटतो. परंतु जो या मायेला बाजूला सारून परमेश्वर प्राप्ती करून घेतो, तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून पार होतो. पुढे समर्थ सांगतात की सद्वस्तू ही एकच खरी आहे, बाकी हे सगळं विश्व हे मिथ्या आहे. म्हणून ब्रह्म एकच आहे आणि हे ब्रह्म संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर, संतांना शरण गेल्यानंतर त्यांच्या मुखातून ज्यावेळी आपण अमृततुल्य बोध ऐकतो त्यावेळी वेगळं असं काही साधन करायची गरज नसते. त्यावेळी आपोआप त्या ब्रह्माचं आपल्याला दर्शन घडतं. आपल्याला दर्शन घडतं मग कळतं की ज्याला आपण अल्लाह म्हणतो, ज्याला आपण येशू म्हणतो, ज्याला आपण परमात्मा म्हणतो, तो एकच आहे. तेच मी माझ्या अभंगामध्ये सांगितलं आहे. कळला नाही, कळला नाही. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव कोणा. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव कोणा. अघटित या त्याच्या खुणा, अघटित या त्याच्या खुणा, अघटित या त्याच्या खुणा. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव कोणा. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव कोणा. अगणित या त्याच्या खुणा, अगणित या त्याच्या खुणा, अगणित या त्याच्या खुणा, अगणित या त्याच्या खुणा, अगणित या त्याच्या खुणा. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव कोणा. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव कोणा. वेद पुराण तुझ लागाती, वेद पुराण
तुझला गाती वेद पुराण तुझला गाती वेद पुराण तुझला गाती ईश्वर अल्ला कोणी म्हणती ईश्वर अल्ला कोणी म्हणती कळला नाही कळला नाही कळला नाही देव कोणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव कोणा अगणित या त्याच्या खुणा 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 कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा कोणी तुला म्हणे निर्गुण कोणी तुला म्हणे निर्गुण कोणी तुला म्हणे निर्गुण कोणी तुला म्हणे निर्गुण निर्गुण की देवा अससी सगुण निर्गुण की देवा अससी सगुण कळला नाही कळला नाही कळला नाही देव कोणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव कोणा अगणित या त्याच्या खुणा 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 कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा सगुण निर्गुण तोची आहे सगुण निर्गुण तोची आहे सगुण निर्गुण तोची आहे सगुण निर्गुण तोची आहे जैसी श्रद्धा तैसा पाहे कळला नाही कळला नाही कळला नाही देव कोणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव कोणा त्याच्या खुणा अगणित या त्याच्या खुणा अगणित या त्याच्या खुणा अघटित या त्याच्या खुणा अघटित या त्याच्या खुणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा अणु रेणूत देव आहे नरेंद्र म्हणे शोधून पाय. आम्ही आमच्या अभंगामध्ये शेवटी सांगितलंय की अणु रेणूत देव आहे, परंतु मायेच्या प्रभावामुळे त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. त्या या मायेतून आपल्याला बाहेर कोण काढेल? तर समर्थ रामदास स्वामी सांगतात की ज्यांनी मायेवर विजय मिळवला आहे ते सद्गुरू. म्हणून त्या सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. त्यांच्या सहवासात येऊन ही माया आणि कोरब्रह्म हे अलग अलग कसे आहेत ते समजून घेतलं पाहिजे. आणि हे फक्त सामर्थ्य सद्गुरूंपाशी आहे. म्हणून सद्गुरूंना आपण
अनन्य भावे शरण जाऊन ह्या दोन्ही गोष्टी विभिन्न आहेत ते समजून घेतलं पाहिजे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.